माझं नाव अपर्णा कर्णे. मी लग्नानंतर एक 5-6 महिन्यातच ॲबॉर्शन झाल्यानंतर का झालं हे बघण्यासाठी आम्ही डॉक्टर कुलकर्णींकडे गेलो. सोनोग्राफीमध्ये आम्हाला असं कळण्यात आलं की डबल युटरसचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम फार क्वचितच असतो एखाद्याला, आणि तसं डबल युटरस आहे म्हणून त्यांनी सांगितलं. इतकं सुंदर समजावून सांगितलं की बाकी आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा विचारच केला नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण 2 युटरसचं सिंगल एक युटरस करून घेऊ आणि त्यानंतर ट्रीटमेंट देणार म्हणून. सुरुवातीला त्यांनी एक लेप्रोस्कोपी केली, हिस्ट्रोस्कोपी केली आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेम आतमध्ये काय आहे हा बघितल्यानंतर त्यांनी ऑपरेशनची डेट फिक्स केली. त्यांनी 2 युटरसचं एक युटरस करून स्टिचेस घातले होते. 10 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. तिथे डॉक्टर स्वतः रोज येऊन चेकिंग करून जात होते. जेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जवळजवळ 9 महिने म्हणजे विश्रांती, बेड रेस्टच घ्यायला पाहिजे. 7 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला मग सांगितलं की तुम्हाला हॉस्पिटलच्या जवळच राहावं लागेल. त्यावेळी सुद्धा आम्ही केव्हाही डॉक्टरांकडे ट्रीटमेंटला जात होतो, ते बोलवतील तेव्हा, आणि शिवाय काही प्रॉब्लेम आम्हाला वाटला तर त्यावेळी आम्ही जाऊन त्यांना सांगत होतो की आज असं वाटतंय, आणि त्यावेळी त्यांनी स्वतः ट्रीटमेंट दिली आम्हाला. असं नाही की सिस्टर बघेल किंवा काही होईल. आम्हाला एक चांगली हेल्दी बेबी आम्हाला मिळाली, आम्हाला भेट म्हणून त्यांनी आम्हाला दिली. त्या दृष्टिकोनातून आमची एक फॅमिली त्यांनी पूर्ण केली. जे आम्हाला वाटत होते की आम्हाला कधीच आम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही असं आम्हाला वाटत होतं, पण डॉक्टर कुलकर्णीच्या कृपेने आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला एक चांगली हेल्दी बेबी आम्हाला मिळाली.